वाशिम जिल्ह्यातून एक मोठी बातमी। वाशिम जिल्ह्यातील अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालेला आहे। त्यामुळे रब्बी हंगामातील काढणीवर आलेल्या पिकांसह उन्हाळी पिकं, फळ पिकं आणि भाजीपाला या पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यामध्ये 3568 हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसलाय। सध्या तिथले पंचनामे सुद्धा सुरू आहेत। त्यातच आज आणि उद्या येलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलाय। आपण पाहतोय सध्या अवकाळीनं शेतकरी वर्ग हा अतिशय चिंतेत सापडलाय। वाशिम जिल्ह्यातील आपण ही दृश्य पाहतोय। वाशिम जिल्ह्यातील अनेक भागामध्ये खरं तर वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालाय। तर सलग दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच नागपूरमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। हवामान विभागानं चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्याला गारपिटीसह ऑरेंज अलर्टचा इशारा दिलाय। तर पूर्व आणि पश्चिम विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट दिलेला आहे। मागील काही दिवसांपासून सातत्यानं अवकाळी पावसाचा तडाखा हा पाहायला मिळतोय। विदर्भातील अनेक जिल्ह्यांना खरं तर याचा फटकाही बसतोय। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। तिकडे सिल्लोड तालुक्याला सुद्धा वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसलेला आहे। त्यामुळे उन्हाळी पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील पालोन, रहिमाबाद, अनवी या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं शेतामध्ये उभ्या असलेल्या उन्हाळी पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। सर्वत्र गारांचा खच सुद्धा पडलेला आहे। काही ठिकाणी झाडं सुद्धा उन्मळून पडल्यामुळे वीज पुरवठा देखील खंडित झालेला आहे। पुढचे 2 दिवस मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज सुद्धा आता व्यक्त करण्यात आलाय। दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यात सुद्धा अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। वडवणी, धारूर, माजलगाव या तालुक्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झालेली आहे। जवळपास 1 ते 1.5 तास झालेल्या या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे ओढे, नद्या या ओसंडून वाहत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांसह पिकांचं सुद्धा अतोनात आता नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेलं आंबा पीक आता खराब होण्याच्या मार्गावर आहे। तर कांद्याच्या शेतामध्ये सुद्धा पाणीच पाणी झालंय। त्यामुळे पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून केली जाते। दरम्यान पुण्यासह राज्यात पावसाचा अंदाज हा व्यक्त केला जातोय। त्यामुळे वातावरणामध्ये घट झाल्यानं पुणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय। दरम्यान अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। विदर्भातील काही भागामध्ये ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आला होता। अशातच मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आलेला आहे।